मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ज्या 3 वर्षाच्या मुलीवर जो अमानुषपणे जो अतिप्रसंग बलात्कार करून निर्मूळ हत्या करण्यात आली त्या संदर्भात सकल मातंग समाजामार्फत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन येत आहे. तर या संदर्भात आपण या कार्यकर्त्यांची भूमिका काय व त्यांची प्रतिक्रिया काय आपण जाणून घेऊया. धुळे जिल्ह्याच्या बॉर्डर लगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये एका अत्यंत लहान चिमुकलीचा जो घात झाला आहे, तिच्यावर बलात्कार करून निर्घुणपणे तिची हत्या करणाऱ्या त्या नराधमाला अत्यंत कठोरात कठोर शिक्षा शासनानं करावी अशा प्रकारची मागणी घेऊन सकल मातंग समाजाच्या वतीनं आम्ही आज इथं माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे आलो आहोत आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना त्याबाबत निवेदन दिलेलं आहे. सातत्यानं समाजामध्ये घडणाऱ्या या घटना जर थांबवायच्या असतील तर खऱ्या अर्थानं अशा नराधमांना लागलीच कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच आमच्या लेकीबाळी वाचतील ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळं ती कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, कुठल्या पंथाची आहे, कुठल्या जातीची आहे हा भेद न करता ती मानव समाजातील आहे, ती महाराष्ट्राची लेक आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाची ती लेक आहे. या दृष्टिकोनातनं सकल मातंग समाजाच्या वतीनं आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहोत. त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही पुन्हा आमची मागणी आहे आणि सातत्यानं आम्ही मागणी करत राहणार आहोत. आज पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये या ज्या प्रकारे महिलांवर वारंवार अत्याचार होतात याबद्दल आपण पुरुष म्हणून आपली काय भूमिका, आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की ही जी काही आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीचा आम्ही कुठेतरी आमचा संस्कार विसरलो आहोत, आमचा अभ्यास आम्ही विसरलो आहेत, आमचा इतिहास आम्ही विसरलो आहे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना सगळ्यात आधी जर आम्ही आमचा इतिहास तपासला तर स्त्रियांना देवापेक्षाही जास्त महत्त्व दिलेलं आमच्या संस्कृतीमध्ये आम्हाला दिसतं. पूर्वीसुद्धा कुटुंब पद्धती पाहत असताना महिला या कुटुंबात स्त्रियांसोबत पुरुषांनी सुद्धा जागरूक झालं पाहिजे. प्रत्येक महिलेकडं आपली आई बहीण म्हणून ज्या वेळेला आपण पाहायला लागू, छत्रपती शिवरायांनी दिलेला विचारांचा वारसा, संस्काराचा वारसा ज्या वेळेला आम्ही जपायला लागू आणि हा वारसा जपत असताना आमची मुलगी 7च्या नंतर बाहेर जात असेल, सायंकाळी 7 वाजेनंतर बाहेर जात असेल, तर आम्ही तिला ज्या पद्धतीनं समजावून सांगतो की 7 वाजेच्या आत घरात आलं पाहिजे, त्याच पद्धतीनं आमचा तरुण मुलगा ज्या वेळेला 7 वाजेनंतर घराच्या बाहेर जात असेल त्यावेळेला त्याला हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मंत्र आम्ही दिला पाहिजे की बाहेर जाताना कुठल्याही परक्या स्त्रीकडं आपल्या आई बहिणीच्या दृष्टिकोनातनंच तू पाहिलं पाहिजे. असं प्रत्येक मुलाच्या मनामध्ये भाव आणि संस्कार निर्माण केला तर मला वाटतं आमची महान संस्कृती पुन्हा महान होईल आणि तिला कोणी थांबू शकणार नाही. हे होणारे अन्याय अत्याचार सुद्धा थांबतील. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल की कशा प्रकारे या देशामध्ये अशा ज्या लहान लहान मुलींवर अत्याचार होतात या मुलींवर अत्याचार करणाऱ्या जे नराधम असतील यांना कशा प्रकारे कठोर कारवाई करण्यात येईल व येणाऱ्या काळामध्ये अशा घटना वारंवार परत समाजावर घडू नये या संदर्भात शासन काय निर्णय घेईल हे आपल्याला महत्त्व ठरेल. जितेंद्र खैरात, जनसामान्याचा आवाज.